नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. नागपंचमीच्या सर्व मित्रमैत्रिणींना खूप शुभेच्छा. तर आजच्या मन धागा धागा जोडते नवा या मालिकेच्या भागामध्ये आपण बघूयात. अण्णा आणि आनंदी यांची शेवटी भेट होतेच. तेव्हा अण्णा आणि आनंदी रडत असतात. तर आनंदी म्हणते की अण्णा प्लीज तुम्ही मला इमोशनल करू नका. तेव्हा अण्णा म्हणते की ठीक आहे, पण एक बाप या नात्याने मी तुला सांगतो, अगं सगळी नाती तू का नाकारते, का तोडायला निघाली. तेव्हा आनंदी म्हणते की अण्णा हा आपल्या आयुष्याच्या नियतीचा एक भाग होता असे समजून, आणि असा विषय समजून तो सोडून द्यायचा. आणि अण्णा ज्या गोष्टी बदलता येणारच नाही तर त्या गोष्टीचा विचार करून काय उपयोग. पण अण्णा मी जिवंत आहे आणि येते आहे ही गोष्ट तुम्ही कुणालाच कळता कामा नये. सार्थक सरांना तर नाहीच नाही. तेव्हा अण्णा म्हणतात की ठीक आहे, मी नाही कुणाला सांगणार, पण एकदा आईला भेटशील का. तिला तुझी खूप काळजी लागलेली असते आणि एकदा जर तू तिला भेटली तर तिच्या मनावरचं ओझं खरंच खूप उतरेन, नाहीतर तिच्या पिंडाला कावळा शिवणार नाही ग. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात पाणी येते आणि ती अण्णांना म्हणते की अण्णा का इतक्या टोकाचे बोलता तुम्ही. अण्णा म्हणतात की काय करू मग, देव परीक्षाच इतकी कठीण घेतो आणि तू भेटशील का आईला असे विचारतात. रडत असतात खूप. तेव्हा आनंदी म्हणते की ठीक आहे, पण अण्णा मी तिकडे नाही येणार. अण्णा म्हणतात की ठीक आहे, जशी तुझी मर्जी. आणि मालतीने ज्या डब्यामध्ये लाडू दिलेले असतात आणि त्या डब्यातून एक लाडू काढून मी कल्याणीला लाडू भरू शकतो का असे विचारतात. एवढा तरी अधिकार आहे का माझा असे विचारतात. तेव्हा आनंदीच्या डोळ्यात आणखीन पाणी येते आणि ती होकार देते. तेव्हा अण्णा प्रेमाने आनंदीला लाडू भरवतात. तेव्हा आनंदी आनंदांच्या हातातील लाडू घेते आणि तोच आपल्या हाताने ती प्रेमाने अण्णांना सुद्धा भरवते. तर अण्णा सुद्धा अगदी रडतच तो लाडू खातात. आणि हे सर्व बघून मनोजच्या डोळ्यात सुद्धा आनंद अश्रू येते. आणि अण्णा ती लाडवाची पिशवी आनंदीच्या हातात देतात आणि येतो मी असे बोलून अण्णा जायला निघतात. तर आनंदी अण्णांजवळ येते आणि आणखीन त्यांच्या गळ्यात पडून खूप रडते. अण्णा तिला आशीर्वाद देतात. आनंदी त्यांच्या पाया पडते. तेव्हा अण्णा बाजूला होतात. तर मनोज सुद्धा आनंदीच्या मिठीत येऊन खूप रडतो. अण्णा त्या दोघांचे प्रेम पाहतात आणि त्यांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येते. तेव्हा ते दोघे जायला निघतात. आनंदी खूप रडत असते. त्यानंतर इकडे राजाध्यक्षांच्या घरी असे पाहायला मिळते की सुकदा ही सुधाच्या रूममध्ये पोहे घेऊन येते आणि सुधा पोहे खात असते आणि विचारते की अगं सुकदा, सार्थक काय म्हटला ते. तर सुकदा म्हणते की काही नाही. आणि तो असे म्हटला की तू इकडे नाश्ता करण्यासाठी का बसली, तिकडे नाश्ता करायला का आली नाहीस असेच विचारत होता. तेव्हा सुधा म्हणते की अगं मग तू त्याला सांगायचे की तू येथे माझ्याबरोबर गप्पा मारायला बसावेत म्हणून मी इथे आले. तेव्हा सुखी म्हणते की अगं मावशी, हे तर मला तू अगोदरच सांगायचे, मी रोजच आले असते आणि मला सुद्धा खूप आवडते तुझ्याशी गप्पा मारायला. आणि अजून तुझ्यासाठी पोहे घेऊन येऊ का. तर सुद्धा म्हणते की नको असून दे. आणि तेवढ्यात सार्थक आतमध्ये येतो. तेव्हा सुखी ही सुधाच्या हातातील प्लेट घेऊन बाहेर जाते. तेव्हा सार्थक सुधाला विचारतो की का असे वागतेस तू, मी तुला सांगितले ना माझा निर्णय तरी सुद्धा. तेव्हा सुधा म्हणते की हे बघ, मला स्वतःसाठी काहीच नको, फक्त या घरातील आनंद परत मिळावा हीच माझी इच्छा आहे. मग काय चुकले माझे ते सांग. तेव्हा सार्थक म्हणतो की काही चुकले नाही, फक्त मी आनंदीच्या घरच्यांशी संबंध ठेवले म्हणून आपल्या घरात आनंद येणार नाही असे काही आहे का. सुधा म्हणते की त्या मुद्द्यावर मी नाही बोलत, मला असे वाटते की जुना भूतकाळ सोडून देवा आणि नवीन वर्तमान धरून तू चालावेत. सार्थक, तुझ्यासमोर तुझे पूर्ण आयुष्य पडले, याचा जरा विचार करतो. तर सार्थक म्हणतो की जाऊन दे आई, आणि तुझ्याशी बोलून काही उपयोग नाही म्हणून तो जायला निघतो. तेव्हा सुधा म्हणते की थांब सार्थक. आणि सार्थकला म्हणते की आयुष्याची विण ही सोपी नसते. एखादा धागा निघाला, तुटला, निष्ठून गेला तर नवीन धागा जोडून ती विण पूर्ण करायची असते, तरच असं आहे नवीन आयुष्य जगता येते. सार्थक, तू एकदा विचार कर. सार्थकला मात्र सुधाचा राग येतो आणि तो काहीच उत्तर न देता तिथून निघून जातो. त्यानंतर इकडे लीना किचन मध्ये असते तर मालती दरवाजेत येते. तर अण्णा आणि मनोजला पाहते आणि जोराने ओरडत असते की लीना अगं ए, बाहेर कोण आले, भाकर तुकडा घेऊन ये. तिला मनोजला बघून अगदी खूप आनंद झालेला असतो. तेव्हा मनोज आपले घर बघून खूपच खुश होता. अण्णा मात्र टेन्शन मध्ये असतात कारण त्यांना आनंदी आता भेटलेली असते आणि त्याच विचारात असतात. तर लीना आणि मालती खुश होऊन मनोजला आतमध्ये घेतात. मालती मनोजला म्हणते की अरे तू घरात नव्हता, अगदी खायला उठले होते. अण्णा मात्र शांतच असतात. लीना मनोजला म्हणत असते की अहो तुम्ही असे न सांगता काय गेले, तुमची खरंच खूप आठवण येत होती. अण्णा मात्र काही बोलत नसतात. मालतीचे लक्ष अण्णांकडे जाते. मनोज म्हणतो की अगं अचानकच गेलो, मी काही ठरून गेलो नाही आणि जे झाले ते चांगल्यासाठीच झाले.
लीना विचारत असते की अहो काय चांगले झाले, इथे आम्हाला तुमची किती काळजी वाटत होती. तर मालती लीनाला शांत राहायला सांगते आणि मालती मनोजला म्हणते की चल तुला भूक लागली असेल हातपाय धुऊ आणि जेवायला घे, आज तुझ्या आवडीचे जेवण केले. तेव्हा मनोज खुश म्हणतो की वांग्याची भाजी. अण्णा मात्र शांत असतात. तर सर्वांचे लक्ष अण्णाकडे जाते. मालती विचारते की काय हो तुम्ही इतके शांत का. तर अण्णा म्हणतात की काही नाही, जरा थकल्यासारखे वाटते आणि अण्णा आपल्या डोळ्यातील पाणी लपवत असतात. मालती म्हणते की हो प्रवासाने दमले असताना तुम्ही हातपाय धुवून घ्या, मी तुम्हाला जेवायला वाढते. तेव्हा मालती अण्णांना विचारते की काय हो तुम्ही त्या मॅडमला भेटलात का ज्यांनी मनोजला सांभाळले. अण्णा मात्र काही उत्तर देत नसतात. तर लीना सुद्धा विचारते की अहो अण्णा सांगा, अहो अण्णा तुम्ही भेटलेत का सांगा ना, आणि त्यांच्यामुळेच आपला मनोज ठीक झाले. अण्णा म्हणतात की नाही भेटले त्या. तर मालती विचारते की अरे देवा, आणि त्यांच्यासाठी तुम्ही ते लाडू घेऊन गेला होता. तेव्हा मनोज म्हणतो की हो ते त्यांच्यापर्यंत पोहोचलेत. तेव्हा लीना म्हणते की हो पण त्यांचं नाव काय म्हटलात. तेव्हा मनोज बोलून जातो की आनंदी. तेव्हा लीना आणि मालती म्हणतात की काय आनंदी. तर अण्णा म्हणतात की हो आनंदी, म्हणजे त्यांनी बहिणीसारखी माया आपल्या मनोजला लावली. तेव्हा मनोज मुद्दाम विषय बदलतो आणि लीना हे गोळ्या आहेत माझ्या आणि त्या रोज सकाळी मला द्यायच्या आणि काही आठवड्यानंतर बदलायच्यात. लीना म्हणते की हो मी नक्की आठवणीने देईन. अण्णा मात्र शांत असतात. तर मालती म्हणते की चला तुम्ही हातपाय धुवून घ्या, आपण जेवायला बसूयात. आणि ते तिघे आतमध्ये जातात. तर अण्णा मात्र आनंदीच्याच आठवणीत असतात. त्यानंतर इकडे सार्थक आपल्या ऑफिसचे काही काम रूम मध्ये करत असतो. तर सुकी तिथे येते आणि हाय सार्थक ऑफिसचे काम करतो का. सार्थक म्हणतो की हो ये ना. सुकी म्हणते की अरे सार्थक मला जरा बोलायचे होते, मला प्रेम. तर सार्थक तिच्याकडे बघू लागतो. तर सुकी घाबरतच विचारते की अरे सार्थक प्रेम म्हणजे नक्की काय असते रे, म्हणजे तुझ्याकडे बघून मला असे वाटते की कोणी इतके प्रेम करू शकते का. तेव्हा सार्थक म्हणतो की मला नाही माहिती, म्हणजे ते काय असे शब्दात कुणाला सांगता येऊ शकते, झाले की कळते ते आपोआप. आणि समोर जी डायरी असते ती डायरी उचलतो आणि त्यामध्ये आपल्या आनंदीचा फोटो असतो. त्या फोटोकडे बघत म्हणतो की असे वाटते की आपले त्या व्यक्तीशिवाय काही अस्तित्व नाहीच, त्या व्यक्तीशिवाय आपल्याला जगताच येत नाही. तेव्हा सुकी विचारते की काय रे आनंदीचा फोटो बघतोस का, मला पण दाखव ना. तेव्हा सार्थक म्हणतो की आत्ता नाही आणि ती डायरी ठेवून देतो. सुकी म्हणते की काही हरकत नाही, फोर्स नाही करत, नंतर कधीतरी मी बघेनच. आणि सुकी बाहेर निघून जाते. तर सार्थकला आपल्या आनंदीची आठवणच येत असते. त्यानंतर इकडे जी गोधडी आनंदीने शिवलेली असते तर मनोज ती गोधडी आई आणि लीना यांना दाखवत असतो. तेव्हा मालती विचारते की अरे कोणी शिवली ही गोधडी, खूपच छान आहे, तू शिवली का. तर मनोज म्हणतो की नाही, त्या आश्रमातील मॅडम आहे ना त्यांनी शिवली आणि त्यांनी मला सुद्धा गोधडी कशी शिवायची हे शिकवले. तेव्हा मालती म्हणते की अरे नाही, म्हणजे आनंदी जेव्हा शिवणकाम करायची तेव्हा मात्र तुला ते आवडत नव्हते आणि आता चक्क तू. तेव्हा मनोज सांगत असतो की खरंच ती चूक आज मी भरून काढली आणि त्या आश्रमातील मॅडम इतके छान समजून सांगत असतात आणि असं बिघडलेल्या लोकांचे आयुष्य त्या मार्गावर आणतात. खरंच त्या मॅडम खूप छान काम करतात. अण्णा मात्र शांत असतात आणि मनोजचे बोलणे ऐकत असतात आणि अण्णा अगदी दबक्या आवाजात म्हणतात की हो खरंच छान जमली गोधडी. लीना म्हणते की हो ना खूपच छान आहे. तेव्हा मनोज सुद्धा म्हणतो की लीना अगं ते मॅडम सुद्धा इतक्या छान आहेत आणि सगळ्यांची इतकी छान काळजी घेतात. वयाने ते खूप लहान आहेत परंतु सर्वांना त्या मोठ्या बहिणीची माया लावतात. आणि तेवढ्या सार्थक दरवाजात येतो. सार्थकला बघून मालती लगेच उठते आणि अरे सार्थकराव या ना, आणि लीनाला चहा ठेवण्यासाठी सांगते. तेव्हा मनोज सुद्धा सार्थकला नमस्कार करतो आणि बसण्यासाठी सांगतो. अण्णा मात्र आपले तोंड लपवत असतात. तेव्हा मनोज म्हणतो की सार्थकराव तुम्ही मला शोधण्यासाठी खूप कष्ट घेतलेत असे ऐकलेत आणि हात जोडून म्हणतो की मला तुमची माफी मागायची, खरंच मी तुम्हाला खूप त्रास दिला. तर सार्थक म्हणतो की अहो दादा त्यात इतके त्रास देण्यासारखे काही कर्तव्यच आहे ते माझे. सार्थक म्हणतो की तुम्ही. तर मनोज म्हणतो की नाही सार्थकराव मी खरंच आता इतका नॉर्मल आहे, एकदम मस्त बरा झालो आणि त्या आश्रमातील मॅडम आहे का त्यांनी माझे डोळे उघडलेत, म्हणजे अगदी आनंदी असताना मी जसे आयुष्य जगायचो तसे आयुष्य माझ्या मार्गी लागलेत, मी एकदम असा ओके आहेत. अण्णा मात्र शांत होऊन हे सर्व ऐकत असतात. सार्थक सुद्धा ते सर्व ऐकून त्याच्या डोळ्यात आनंद अश्रू येतात आणि खरंच आपल्या डोळ्यातील पाणी पुसून खूपच चांगले झाले असे म्हणतो. अण्णांची सुद्धा अशीच इच्छा होती की तुम्ही खरंच अगोदर सारखे व्हावेत आणि या घरातील आनंद परत यावा. आणि टेबलवर जी समोर गोधडी असते ती बघून विचारतो की ही गोधडी तुम्ही अशी समोर का ठेवलीत.
तेव्हा मनोज म्हणतो की ही आश्रमातील मॅडमने शिवलेली आहे। तेव्हा सार्थक सुद्धा त्या गोधडीमध्ये हात घालून ती गोधडी बघतो आणि खरंच खूप छान आहे आणि त्या गोधडीतील स्पर्श त्याला जाणवतो आणि खरंच तुम्हाला आश्चर्य वाटेल परंतु ही गोधडीचा स्पर्श मला ओळखीचा वाटतो। अण्णा आणि मनोज एकमेकांकडे बघत असतात। सार्थक म्हणत असतो की ओळखीचे असल्यासारखी वाटते। अण्णा म्हणतात की वाटणारच कारण त्यांनी खूप प्रेमाने ही गोधडी शिवलेली आहे। तेव्हा लीना सुद्धा अगदी प्रेमाने सार्थकसाठी चहा घेऊन येते आणि सार्थक सर चहा, तर सार्थक लीनाकडे बघतो, मालतीकडे बघतो कारण सर्वांमध्ये खूप बदल झालेला असतो आणि सार्थक खुश होऊन तो चहा घेतो आणि आपल्या डोळ्यातील ते आनंदाश्रू पुसतो आणि सार्थक मनोजला विचारतो की मनोज तुम्ही पूर्णपणे बरं झालेत ना? तर मनोज म्हणतो की हो मला सर्व काही छान वाटते, असे वाटते की हो मला नवीन आयुष्याला सुरुवात झाली, सगळं काही असं फ्रेश वाटते आणि आता सर्वांना भरभरून प्रेम द्यायचे, अण्णांना, आईला, लीनाला, सानूला। 6 वर्षात मी इतक्या चुका केल्यात त्या सर्व चुका मला सुधारायच्यात, चांगले वाटते, अगदी फ्रेश वाटते। तेव्हा सार्थकच्या डोळ्यात इतके पाणी येते आणि खरंच मनोज दादा खरंच खूप छान वाटते, इतक्या 6 वर्षात आम्हाला जमले नाही ते आश्रमातील त्या मॅडमला जमले, मला सुद्धा त्या मॅडमला भेटायला नक्की आवडेल, त्यांचे आपण आभार मानले पाहिजे, त्यांच्या आपल्यावर खरंच खूप उपकार आहेत, हो की नाही बाबा? बाबा मात्र शांत असतात। तेव्हा अण्णा म्हणतात की हो तिच्यापर्यंतचा प्रवास न संपणारा आहे, आता खूप लांब गेल्यात त्या। तर सार्थक म्हणतो की म्हणजे काय? तर मनोज म्हणतो की तुम्ही चहा घ्या। तेव्हा मालती सुद्धा म्हणते की हो मला सुद्धा त्या मॅडमला भेटायची खूप इच्छा आहे, सार्थक राव आपण नक्की जाऊयात एक दिवस। तेव्हा सार्थक म्हणतो की हो आपण आपल्या कंपनीकडून सुद्धा त्या आश्रमासाठी काहीतरी करू शकतो, त्या इतके चांगले काम करतात आणि खरंच मला त्या मॅडमला भेटायला नक्की आवडेल। अण्णा मात्र अगदी विचारात पडलेले असतात आणि मनोज अण्णाकडेच बघत असतो। त्यानंतर इकडे आश्रमामध्ये आनंदी ही शिवानीला विचारत असते की अगं जी नवीन ऑर्डर आहे तिचे बॉक्स पॅक करायचे होते ते तू केलेत का? शिवानी म्हणते की हो। तेवढ्यात विशाल धावत येतो आणि मॅडमला म्हणजे आनंदीला म्हणतो की मॅडम आज त्या मनोजचे वडील त्याला घ्यायला आले होते, अहो त्यांना तुम्हाला भेटायची खूप इच्छा होती हो आणि त्यांनी खास लाडू तुमच्यासाठी पाठवलेत, पण मॅडम मनोज जाता जाता म्हणत होता। तर आनंदी पूर्णपणे शांत होते, तर विशाल तिच्याकडेच बघत असतो आणि आनंदीच्या डोळ्यात पाणी बघून म्हणतो की काय मॅडम तुमच्या डोळ्यात पाणी? तेव्हा आनंदी म्हणते की नाही आणि आपल्या डोळ्यातील पाणी पुसते। तेव्हा विशाल मुद्दाम म्हणतो की म्हणजे डोळ्यात काहीतरी गेले असेल असेच ना? तेव्हा आनंदी म्हणते की हो गेलं बहुतेक डोळ्यामध्ये काहीतरी आणि आनंदी जायला निघते, तर विशाल पुन्हा तिला विचारतो की मॅडम मनोज सांगत होता की तुम्ही आज बाहेरगावी कुठेतरी गेला होतात। तेव्हा आनंदी नाही म्हणते, तर विशाल म्हणतो अहो मनोज तर त्याच्या वडिलांना देखत सांगत होता तुम्हाला काहीतरी इमर्जन्सी आहे म्हणून तुम्ही गेलात। तेव्हा आनंदी परत म्हणते की हो मी गेले होते। तेव्हा विशाल म्हणतो की मग मला तुम्ही का सांगितले नाही? तेव्हा आनंदी म्हणते की हो अरे मी थोडी घाईत होते आणि तिकडे इमर्जन्सी होती म्हणून घाईने गेले होते आणि शिवानीने बॉक्स पॅक केले की नाही मी बघून येते। आनंदी अगदी गोंधळल्यासारखी होत असते आणि आनंदी बाजूला निघून जाते। तेव्हा विशाल हा विचारात पडतो। तेव्हा विशाल मनात म्हणतो की तुमच्या डोळ्यातील पाणी आणि अश्रू यातील फरक मला मॅडम कळतो, भूतकाळातील दुःख हे बोलूनच हलके होईल, पण तुमच्या भूतकाळाशी मला काही घेणे देणे नाही, पण त्या वर्तमानातील कल्याणीवर माझे प्रेम मात्र तसेच राहील। कल्याणी मॅडम म्हणजे विशाल हा आनंदीवर प्रेम करायला लागलेला असतो। तेव्हा हा भाग येथे संपतो। पुढील भागामध्ये सुकी ही आनंदीला फोन करते आणि खरंच माझी इतकी वाट लागली अशी सांगते, तर आनंदी तिला म्हणत असते की अगं प्रेमात पडल्यानंतर असेच होत असते। तेव्हा सुकी म्हणत असते की हो ना यार तायडे, पण काहीच कसे काय करावे ते सुचत नाही आणि तेवढ्यात सार्थक सुकीजवळ येत असतो। तेव्हा आनंदी विचारत असते की अगं सुकी मला सांग की तू तुझ्या त्या खडूसला प्रपोज केले की नाही? तेव्हा सार्थक सुकोदाजवळ येतो आणि सुकोदा म्हणतो, तेव्हा सुकीचे लक्ष नसते। सुकी म्हणते की अगं आता उत्तर नाही देता येणार। तेव्हा आनंदी म्हणते की काय? तर सुकी ही फोन बाजूला ठेवते आणि सार्थकला म्हणते की अरे कल्याणी ताई आहे, त्या दिवशी तुझी आणि तिची भेट झाली नव्हती, मी तुम्हाला दोघांना भेटवणार होते ना? तेव्हा सार्थक म्हणतो की मी बोलू का? मला त्यांना सॉरी म्हणायचे होते, मी त्यांना न भेटताच गेलो। तर सुकी म्हणते की हो बोल ना आणि फोन सार्थकच्या हातात देते। तेव्हा सार्थक फोन घेऊन हॅलो करतो, तर आनंदी हॅलो बोलते, तर सार्थक हा आनंदीचा आवाज ओळखतो। तेव्हा आता पुढे काय काय होत राहणार हे पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा। धन्यवाद।